हाय हॅलो नमस्ते. तर ही आहे माझी बहीण, सख्खी छोटी बहीण सोनाली. तर तिच्या मिस्टरांना म्हणजेच माझ्या दाजींना जास्त सोशल मीडियावर आलेलं आवडत नाही, म्हणून मी तिला कधीच ब्लॉगमध्ये घेत नाही. ती असते जेव्हा पण काही कार्यक्रम असतो किंवा काय असतं तर ती जास्त करून असते. मी फौजींसोबत असल्यामुळे मी कार्यक्रमात किंवा प्रत्येक सुट्टीला वगैरे मी कमी असते, तर ती प्रत्येक ह्याच्यात असते. पण मी ब्लॉगमध्ये घेण्याचं म्हणजे न घेण्याचं कारण हेच आहे की तिच्या घरी आवडत नाही. चला, जेव्हा केव्हा भविष्यात त्यांची मनाची तयारी होईल तेव्हा मी तुम्हाला ब्लॉगमध्ये तिला दाखवेनच. गाडी ह्याच्या पुढे काय गाडी जात नाही. चला या ब्लॉगला सुरुवात करूया. हा ब्लॉग आहे मागच्या वर्षीचा. आम्ही अजमेरमधून जेव्हा गावी गेलो तेव्हा आमच्या म्हणजे माझ्या माहेरी जिथे आमचं म्हणजे दुसरीकडे एक शेत आहे तिथे एक कार्यक्रम होता. तर ते माझे मानलेले भाऊच आहेत आणि अगदी सख्या भावासारखे आणि सख्या आईबाबांसारखेच जसे असतात ना तसं आमचं रिलेशन आहे. खूप छान आहेत ते. आणि त्यांच्या घरी काय कार्यक्रम होता आणि तिथे ना ती म्हणजे एक दुसरी फॅमिलीच आहे आमची. तिथे आई वडील भाऊ बहीण सगळेच आहेत, आजी वगैरे. तर खूप प्रेम देतात, खूप म्हणजे सगळं करतात, जसं रक्षाबंधन दिवाळी असू दे काय असू दे. आणि त्यांच्या घरी कार्यक्रम होता तर न जाण्याचं काही म्हणजे वादच नव्हता, तर जायला तर पाहिजेच होतं. म्हणून मग आम्ही गेलो होतो आणि खूप दिवसानंतर जवळजवळ 10 वर्षांनी मी पर्सनली, तर बाकीचे सगळे गेलेत, मी पर्सनली गेले होते. त्यामुळे मग तिथं ना सगळ्यांच्या भेटीगाठी बोलणं वगैरे असं. तर त्यामुळे मग जास्त व्लॉग मी काय तिथे शूट केला नाही. ते कार्यक्रम संपला त्याच्यानंतर आम्ही घरी आलो आणि उन्हाळ्याची सुट्टी होती त्यामुळे मग आणि भरपूर दिवसानंतर मी माहेरी आले होते, त्याच्यामुळे मग थोडे दिवस राहणार होते सुट्टीसाठी, 7-8 दिवस. आणि तिथे काय कार्यक्रम होता तर ते आहेत धनगर म्हणजे जी कास्ट आहे आपल्या महाराष्ट्रातील त्या कास्टचे आहेत ते. आणि ते आमच्या कास्टमधले नाहीत, पण तरी पण ना सख्या मुलीला किंवा सख्या बहिणीला जेवढं प्रेम देतात तेवढं ते आम्हाला प्रेम देतात. तर त्यांच्याकडे त्यांच्या समाजामध्ये एक वालुक नावाचा एक म्हणजे एक काय म्हणू शकतो सण किंवा एक कार्यक्रम असतो. तर त्यासाठी आम्ही आलो होतो आणि तिथून मग आलो, जेवण वगैरे केलं, नॉनव्हेज असतं तर नॉनव्हेज जेवण वगैरे केलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर मग थोडंसं फ्रेश वगैरे झालो. पाऊस आला होता, तर पाऊस उघडल्यानंतर आणखीन एका दादाच्या काकूंच्या घरी कार्यक्रम होता. ते म्हणजे त्यांनी पण बोलवलं होतं. तर तसं तर ना आमच्या शेजारी बरेच जण आहेत की त्यांच्या घरी तो वालुक नावाचा कार्यक्रम होता. पण म्हणजे याच्याबद्दल मला जास्त माहिती नाही, पण तुम्हाला जर काही जास्त माहिती असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. तर तो आहे कार्यक्रम एक त्यांच्याकडे असतो. तर तिथे मग जेवायला गेलो, त्या पण काकूंच्या घरी आम्ही संध्याकाळी गेलो होतो. आणि आदू बघा पहिल्यांदाच नॉनव्हेज खातो आहे, म्हणजे असं मटण वगैरे. अंडी खात होतो पण मटण असं पहिल्यांदाच खात होता. आणि आम्ही असं म्हटलं की थोडंसं शूट केलं फौजींना पाठवायसाठी. मग तेच मी आता तीच क्लिप मी घरी म्हणजे या ब्लॉगमध्ये शेअर करते. आणि परत घरी आलो, परत पाऊस येत होता. आणि मागच्या वर्षी ना तुम्हाला माहितीच आहे एवढा जे पाऊस आलेला, प्रमाणाच्या बाहेर पाऊस पडत होता. आणि आता संध्याकाळी जेवण वगैरे, आता आम्ही तिथे जेवण करून आलो होतो त्यामुळं काही जेवण जास्त केलंच नाही. तर आता मामा भाज्यांची मस्ती चालू आहे आणि ते काय त्यांचं चालू होतं, मस्ती चालू होती फुल ऑन. आणि आयुषचा बाकी म्हणजे दुसऱ्या म्हणजे माझ्या भाच्यांच्या संघ आणि छोट्या भावासंघ, काकांच्या मुलासंघ त्याचं वेगळं चाललं होतं आणि ह्याचं काय वेगळंच चालू होतं ह्याचं आणि मामाचं त्याच्या. तर चला आता माहेरी आलो म्हणजे मामाच्या गावी आलो की थोडंसं मुलांना वाटतं की थोडंसं एकदम फुल ऑन मस्ती आणि एकदम फ्रीली राहतात तिथे, कोण काय बोलत नाही किंवा कोण रोखणं नाही टोकणं नाही. त्यामुळे भारी वाटतं प्रत्येकच मुलाला किंवा प्रत्येकच बाळांना ना मामाचं गाव म्हणजे एक वेगळं आकर्षण असतं. तर माझं पण तसंच होतं, मी प्रत्येक सुट्टीला माझ्या मामाच्या घरी जायची. प्रत्येक सुट्टीला म्हणजे शाळा सुट्टी लागली की त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी आम्ही मामाकडे मी तरी पर्सनली पोचलेली असायची. तर माझी आजोबा वगैरे न्यायला यायची, तर मोठी झाल्यानंतर माझी मीच जायची, असं पण व्हायचं. तर मला खूप आवडायचं मामाच्या गावी जायला. तसंच आयुषला आणि आधीचं पण आहे. तर त्यांना जास्त मिळत नाही कारण आम्ही आता जास्त करून आदू झाल्यापासून तर सोबतच आहे. आता 1 वर्ष गावाकडे होते त्यामुळं त्या सुट्टीला मग आदू म्हणजे गेलेला असंच म्हणजे राहायला म्हटलं तर पहिल्यांदाच गेलेलो आम्ही आदू झाल्यापासून 7-8 दिवसासाठी असं.
तर त्याच्यानंतर मग आता त्यांची मस्ती चालली होती आणि बाहेर पाऊस पडतोय, एवढा जास्त पाऊस पडत होता आणि वारं वगैरे सुटलेलं ना, तर तुम्हाला आता पुढे दाखवेनच मी आज व्हिडिओमध्ये. आणि अचानक असं म्हणजे वादळ आल्यासारखं झालं, एकदम विजा वगैरे कडाडल्या आणि एकदम लाईट गेल्यामुळे आदिराज खूप जास्त घाबरला होता. तर त्याला असं जास्त म्हणजे सवय नाही असं म्हणजे लाईट नसल्याची किंवा असं. तर अजमेरमध्ये शक्यतो असं एवढं काही लाईट वगैरे जाण्याचा प्रॉब्लेम येत नव्हता आणि विट्यात पण एवढं जास्त म्हणजे जात नाही. आणि असं आम्ही आल्यापासून असं काय पाऊस वगैरे, आता आम्ही हिंगणगावला गेलो आणि पाऊस चालू झाला असं झालं. तर पहिलाच म्हणजे तो असं त्याचा एक तो सीन होता. तर त्याच्यानंतर आता दुसऱ्या दिवशीची ही क्लिप आहे. वहिनीने बोलवलं होतं जेवायला म्हणजे माझ्या काकाच्या घरी, तर काकांच्या सुनेने. तर भैया बसला होता शेंगा फोडत, वहिनीची चालली होती जेवणाची तयारी. तर त्यांनी थोडंसं म्हणजे एकदम नॉर्मल जसं घरात असतात तसा होत्या, म्हणून मी त्यांना शूटमध्ये घेतलं नाही. त्या म्हणल्या असं काय नको दाखवायला मला. तर वहिनींचं बघा, तर ते काय ना काय म्हणतात ते मुहूर्तच लागत नाही त्यांना व्लॉगमध्ये घ्यायला. बारशाच्या व्लॉगमध्ये त्या होत्या पण व्लॉगमध्ये दिसल्या नाहीत जास्त. परत बाकीचे पण अजून माहेरकडचे व्लॉग आहेत पण वहिनीच नव्हत्या. तर चला आता एक स्पेशल व्लॉग नक्की करूया त्यांच्यासोबत गावी गेलं की. तर आता चाललंय आमचं जेवायला बोलवलं होतं. काकी नव्हत्या घरात, काकी गेल्या होत्या माझ्या म्हणजे बहिणीकडे, म्हणजे त्यांच्या मुलीकडे. आणि त्या दिवशी माझा बड्डे होता, त्या दिवशी मग वहिनीने मला सकाळी जेवायला बोलवलं होतं आणि छानसं आम्ही जेवण करून घेतो आता. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, खूप छान ब्लॉग आहे. काय काय प्रकार दिसते काय नाही बाई, एवढं साधं काय केलं नाही. आता वाढदिवस आंटी कुठे आंटी त्याला आमटी पाहिजे लागे. वाटी अँकर ना मग अँकर आणि कुठला आमटी? टँकर आता तिथं काय कॅम्प मध्ये बघितलेला. आमरस, आमटी, भजी, कुरोडी, चपाती. गोड आंबा आहे, पाहिजे असला घ्या. गोड आंबा माय फेवरेट. मला लय आवडत. मी बनवलं, पहिल्यांदाच बनवलंय मी. कसलं झालं का नाही. मी व्हिडिओ करते. हे बघ, जेवता विचारतो कोण आले. बस की बस मागे सांगतो. तू का जेवत नाहीस? का तर भुका नाही ते का? दाजी सारखे तुला भुका लागतच नाही ते, ऐक नाही. हा जेवायचं म्हणलं की अंगावर काटायचं. अंगाव काटा येते मग काय तो. ही माझे काका. तर हे माझे सख्खे काका आहेत, त्यांना तात्या म्हणतो आम्ही. तर ही काकी वगैरे ना बहुतेक आदिराजच्या जावळाच्या व्लॉगमध्ये असतील. तर जावळाच्या व्लॉगची मी जर तुम्ही बघितला नसेल तर तो व्लॉग बघा. तो म्हणजे जावळाचा कार्यक्रम आम्ही माहेरी घेतला होता, म्हणजे इथेच हिंगणगावमध्ये. तर त्या व्लॉगमध्ये सगळे आहेत. तू काय खातोय? त्याला नुसतं तिखट पाहिजे आणि ह्याला नुसतं आमरस. आणि ना माझ्या माहेरची अगदी साधी माणसं आहेत आणि अगदी जे नॉर्मल शेतकऱ्याचं जसं घर असतं ना तसं ते घर आहे. त्यामुळे घरावरून किंवा पसाऱ्यावरून प्लीज कोणी सुद्धा जज करू नका. जेवढं होता होईल तेवढं, माझी मम्मी असेल किंवा माझी काकी असेल किंवा माझी वहिनी असेल, ते जेवढं होईल तेवढं व्यवस्थित सेट करून ठेवत असतात. पण शेवटी एक शेतकरी किंवा सामान्य माणसाचं जसं घर असतं ना ते थोडंफार दिसतंच. त्यामुळे प्लीज जज करू नका. आणि ही माझी मोठी आई, तर नेहमी म्हणजे असं तिला थोडंसं म्हणजे आवडत नाही जास्त असं व्हिडिओमध्ये वगैरे यायला, फोटो वगैरे काढायला. पण मी घेतलाय कारण मला आवडतं म्हणून. आणि या ज्या आठवणी असतात ना त्या खूप छान असतात आणि असं आपण कधी पण बघू शकतो. तर आम्ही आता तिथे राहत नाही त्यामुळे जास्त येणं जाणं होत नाही. तर असे जे व्हिडिओ असतात किंवा ज्या फोटोज वगैरे मेमरी असतात ना ते आम्ही बघू शकतो. आणि ते म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपण गावाकडेच आहे तेवढं. मी टाकलू का? पाण्यातनं बघून जा, मुला पडशील. ऊस लावायचा आहे तो टाळ, त्याला गाडा पाहिजे झाला. ये ऐसे हमारे भाई है, इतना काम करते हैं. नमुनी ए का गेला ना शिवमामा संग? शिवमामा संग का गेला नास? मग मी म्हणलं म्हणून
आणि हे बघ हे काय करतंय. अय पत्ता खेळणाऱ्या ठेव. अय शेंगदाण त्याच्यात का भरतीत काय इकडे आण. तर हा ना अगदी सिम्पल नॅचरल आणि जसा आहे तसा हा व्लॉग मी जास्त एडिट न करता शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटता ती नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडत असेल प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.